विद्यार्थी मित्रांनो, तुमची प्रथम सत्रांत परीक्षा संपून दिवाळीची सुट्टी तुम्ही एन्जॉय करता। पण या सुट्टीतही लोकसत्ताचं यशस्वी भव ही अभ्यास मालिका तुमच्या सोबत आहे। मागच्या भागामध्ये आपण ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक वितरण प्रणाली याचा अभ्यास केला। या भागामध्ये आपण अर्थव्यवस्थेच्या काही नव्या पैलूंवर प्रकाश पाडणार आहोत। यासाठी तुमचा लोकसत्ताचा या संबंधीचा लेख तुम्ही समोर ठेवा। त्याचबरोबर तुमचं अर्थशास्त्राचं पुस्तकही तुमच्या सोबत राहू द्या। आजच्या भागामध्ये आपण अर्थव्यवस्थेच्या एका नव्या घटकाचा विचार करणार आहोत। हा घटक आहे तो म्हणजे नवीन आर्थिक धोरण। प्रत्येक देशाला आपापलं आर्थिक धोरण हे ठरवावं लागतं। त्याप्रमाणे भारतानेही आपली आर्थिक धोरणं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ठरवलेली आहेत। पण नवीन आर्थिक धोरण म्हणजे नेमकं काय त्याचा आपण आता विचार करू। जून 1991 मध्ये काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केलेलं होतं। यावेळी देशाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती। यामध्ये विदेशी विनिमयाच्या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली होती। भारताचा व्यापार शेषही प्रतिकूल होता आणि देश असंख्य आर्थिक अडचणीतून जात होता। यावर मार्ग काढण्याचं सरकारने ठरवलं आणि त्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्या। यापैकीच एक उपाययोजना म्हणजे नवीन आर्थिक धोरण। पी.व्ही. नरसिंहराव सरकारने 24 जुलै 1991 या दिवशी नवीन आर्थिक धोरण संसदेला सादर केलं। अर्थात आजचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे त्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री होते। आता काय होतं हे नवीन आर्थिक धोरण? या नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्य कोणती त्याचा आपण विचार करू। नवीन आर्थिक धोरणाचा विचार करता त्याची ठळक वैशिष्ट्य म्हणजे उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण। यामध्ये जागतिकीकरण ही संकल्पना तुम्ही इतिहास आणि त्याचबरोबर भूगोल या दोन्ही विषयांमध्ये अभ्यासायची आहे। आता आपण अर्थशास्त्रामध्ये या सगळ्या संकल्पनांचा डिटेलमध्ये विचार करू। सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे उदारीकरण। अर्थात या पाठामध्ये ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत या संकल्पना या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या दृष्टीने तसंच लघुत्तरी प्रश्नांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत। आता उदारीकरण म्हणजे नेमकं काय? तर उदारीकरण याचा सोपा अर्थ म्हणजे काय? तर उद्योग आणि व्यावसायिक संस्थांना त्यांच्या आर्थिक उलाढालींमध्ये संपूर्णपणे स्वातंत्र्य देणं, त्यालाच उदारीकरण असं म्हटलं गेलेलं आहे। उदारीकरणामध्ये आपण पाहतो की गुंतवणूक, उत्पादन, आयात, निर्यात यावरील सरकारी निर्बंध हे दूर केले जातात आणि त्यातूनच उदारीकरणाला चालना मिळत असते। हा झाला उदारीकरणाचा सोपा अर्थ। याचबरोबर आपण बघतो की उदारीकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे परवाना धोरण हे रद्द केले जातं आणि त्यामुळे उद्योजकांना आपला उद्योग कुठेही सुरू करण्याचं किंवा तो बंद करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य असतं। या सगळ्या गोष्टींचा समावेश हा उदारीकरणामध्ये होत असतो। आता या उदारीकरणासाठी कोणकोणते उपाय केले जातात? अर्थात आपल्या यशस्वी भवच्या लेखामध्ये आणि पाठ्यपुस्तकामध्ये हे या सगळ्या उपाययोजनांविषयी चर्चा केलेलीच आहे। उदारीकरणामध्ये धोरणात्मक उपाययोजना ज्या केलेल्या आहेत त्यातला पहिला उपाय म्हणजे सर्वसामान्य जकातीच्या दरांमध्ये घट करणं, की ज्यामुळे जकाती कमी कमी होत गेल्यावर विदेशी व्यापारामध्ये वाढ होऊ शकेल। यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे पैशाच्या स्वरूपातील जकात आणि परिणामकारक जकात यांच्या दरामध्ये जी तफावत आढळते ती तफावत कमी करणं। उदारीकरणासाठी होणारा तिसरा उपाय म्हणजे विदेशी चलनाचं देशी चलनाशी वास्तव मूल्यांकन करणं। त्याचबरोबर उदारीकरणामध्ये आणखी एक उपाययोजना केली जाते ती म्हणजे विदेशी चलनाच्या विविध विनिमय दरांऐवजी एकच विनिमयाचा दर अस्तित्वात आणणं। याचबरोबर आयात आणि निर्यातीवर सरकार हे नेहमी जकात लादत असते। या जकातीचे दर टप्प्याटप्प्याने कमी करणं हा सुद्धा उदारीकरणामध्ये उपाय केला जातो। याचबरोबर अर्थसहाय्य आणि निर्यात सूट यामध्ये जी काही सवलत दिली जाते ती सवलतही कमी केली जाते। याचबरोबर जकातमुक्त विदेशी वस्तू आणि सेवा या उपलब्ध करून देणं हे सुद्धा उदारीकरणामध्ये अपेक्षित असतं।
तर आपण उदारीकरणाचे उपाय पाहिले. यानंतर आपण भारतामध्ये उदारीकरणाबाबत कोणते धोरणात्मक निर्णय हे भारत सरकारने घेतलेले आहेत याचाही विचार करूया. पहिली गोष्ट, 1991 मध्ये ज्यावेळी भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण अंमलात आणलं त्यावेळेला पहिली गोष्ट काय केली तर मुक्त आयात निर्यातीचं धोरण हे अंमलात आणलेलं होतं. त्याचबरोबर चालू खात्यावर रुपयाची परिवर्तनीयता अस्तित्वात आणलेली होती. त्यानंतर पायाभूत सुविधा आणि सेवा यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांना संधी दिली होती. कारण यापूर्वी आपण बघतो की पायाभूत सुविधा किंवा सेवा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय भांडवल गुंतलेलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणुकीदारांना संधी दिल्यामुळे याचा फायदा मोठ्या प्रमाणावर झालेला होता. याशिवाय आपण बघतो की उदारीकरणातला आणखी एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय म्हणजे परवाना पद्धत ही संपुष्टात आणलेली होती. आता परवाना पद्धत म्हणजे काय तर परवाना पद्धत म्हणजे उद्योजकांना एखादा उद्योग उभारण्यासाठी पूर्वी परवाना घ्यावा लागायचा. हीच परवाना पद्धत पुढे संपुष्टात आणली गेली. पुढे भारतीय उद्योगामध्ये 51% किंवा त्यापेक्षाही विदेशी भांडवल गुंतवणुकीला संधी दिली गेली. विदेशी विनिमयाबाबत जो व्यवहार व्हायचा या व्यवहाराबद्दल उदार धोरण अवलंबलं गेलं आणि त्यानंतर विदेशी भांडवलदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उत्तेजनपर योजना सुद्धा जाहीर करण्यात आल्या आणि यामुळे आपण बघतो की भारतामध्ये हे सर्व उदारीकरणाचे उपाययोजना अवलंबल्यानंतर भारतामध्ये उदारीकरणाला चालना मिळाली. आता या उदारीकरणाची वैशिष्ट्ये आपण पाहिली. उदारीकरणाला आवश्यक अशा उपाययोजना कोणत्या केल्या तेही पाहिलं. आता या उदारीकरणाचे काही परिणाम हे भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसून आले. अर्थात काही परिणाम हे प्रतिकूल होते तर काही परिणाम हे अनुकूल होते. या दोन्ही प्रकारच्या परिणामांचा आपण विचार करूया. आता उदारीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर नेमके अनुकूल परिणाम कोणते झाले तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला सरकारने आपली सत्ता स्थापन केलेली होती त्यावेळेला भारतामध्ये विदेशी विनिमयाचा साठा हा फारच कमी होता. पण उदारीकरणाच्या धोरणामुळे भारतामध्ये याच विदेशी विनिमयाच्या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. यानंतरचा आपल्याला घटक बघायचा आहे तो म्हणजे भारताच्या आर्थिक व्यवहार तोलामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसते. आणि उदारीकरणाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम जो अनुकूल परिणाम आहे तो म्हणजे आपल्या देशातल्या स्वदेशी उत्पादनांच्या दर्जामध्ये सुधारणा झाली. याचं कारण काय बरं असेल तर मोठ्या प्रमाणावर विदेशी वस्तू बाजारामध्ये आयात होऊ लागल्या आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी भारतीय उत्पादकांना त्यांच्या उत्पादित वस्तूंचा दर्जा सुधारणं गरजेचं ठरलं आणि त्यामुळे एकंदरीतच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या दर्जामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली. आता याच उदारीकरणाचे काही प्रतिकूल परिणाम सुद्धा झाले. आता प्रतिकूल परिणाम म्हणजे काय तर या उदारीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फटकाही बसला. यामध्ये कोणता फटका बसला तर पहिली गोष्ट म्हणजे भारताच्या अधिक आयात आणि कमी निर्यात यामुळे प्रतिकूल व्यापार तोलाची समस्या निर्माण झाली. आता यामध्ये प्रतिकूल व्यापार तोल म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता प्रतिकूल व्यापार तोल म्हणजे आपण बघतो की भारताच्या आयात आणि निर्यातीमध्ये तफावत असणे. एक उदाहरण पाहू. समजा भारताने अमेरिकेकडून 1,00,000 रुपयाचे संगणक घेतले आणि त्या बदल्यात अमेरिकेला 1,00,000 रुपयाचं अन्नधान्य दिलं. हा व्यापार तोल हा समतोल झाला. परंतु त्याऐवजी अशी परिस्थिती आहे की भारताने अमेरिकेकडून 1,00,000 रुपयाचे संगणक घेतले पण अन्नधान्य मात्र 50,000च निर्यात केलं किंवा अमेरिकेने भारताकडून 50,000च अन्नधान्य विकत घेतलं. मग अशा परिस्थितीमध्ये भारताला अमेरिकेला 50,000 रुपये हे विदेशी विनिमयाच्या स्वरूपात द्यावे लागणार होते. याचा अर्थ 50,000 रुपये हा भारताचा प्रतिकूल व्यापार होता. त्यामुळे आपण बघतो की उदारीकरणामुळे आयात वाढली पण तेवढ्या तुलनेत निर्यात वाढली नाही आणि त्यामुळे प्रतिकूल व्यापार तोलाची समस्या ही निर्माण झाली. एकंदरीतच आपण बघतो की उदारीकरणाच्या वेगवेगळ्या पैलूंचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे जागतिकीकरण.
आता जागतिकीकरणाचा विचार केला तर मी मगाशीच सांगितलं की जागतिकीकरण हा जो घटक आहे हा तुमच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक बाजूने त्याचा विचार करायचा आहे, भूगोलामध्ये भौगोलिक दृष्टिकोनातून त्याचा विचार करायचा आहे, तर अर्थशास्त्रामध्ये जागतिकीकरणाच्या आर्थिक पैलूंचा आपण विचार करायचा आहे. आता जागतिकीकरण म्हणजे काय ते पाहण्यापूर्वी जागतिकीकरणाची नेमकी संकल्पना आपण अभ्यासूया. जागतिकीकरण म्हणजे काय तर एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्राबाहेर त्या देशाच्या व्यापाराचा आणि आर्थिक क्रियांचा विकास आणि विस्तार होणं यालाच आपण म्हणतो जागतिकीकरण. राष्ट्रीय अर्थव्यवस्थांचं जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजेच जागतिकीकरण होय. उदारीकरण आणि त्याच्या विविध पैलूंचा विचार केल्यानंतर आपण नवीन आर्थिक धोरणाच्या वेगळ्या वैशिष्ट्याकडे वळणार आहोत. हे वैशिष्ट्य म्हणजे जागतिकीकरण. आता जागतिकीकरणाचा जर आपण विचार केला तर जागतिकीकरणाची नेमकी संकल्पना काय तर जागतिकीकरण म्हणजे काय तर भौगोलिक सीमा क्षेत्राच्या बाहेर एखाद्या देशातील व्यापाराचा आणि आर्थिक क्रियांचा विकास आणि विस्तार होणं यालाच आपण म्हणतो जागतिकीकरण. जागतिकीकरण ही एक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्थांचं जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये रूपांतर होतं. आणि जागतिकीकरणामध्ये आपण बघतो की ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा विचार तुम्हाला इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र या तिन्ही विषयांमध्ये करायचा आहे. अर्थात अर्थशास्त्राचा विचार केला तर आर्थिक दृष्टिकोनातून जागतिकीकरण ही संकल्पना तुम्हाला समजून घ्यायची आहे. जागतिकीकरणाचा संकल्पना समजून घेतल्यानंतर आपणास पाहिजे आहे त्या म्हणजे जागतिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अटी. जागतिकीकरणासाठी आवश्यक असणारी पहिली अट म्हणजे व्यवसाय संस्थांना स्वातंत्र्य देणं. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे तर त्यांच्यावर जी नियंत्रणं लादलेली आहेत ही नियंत्रणं ही काढून घेतली पाहिजे. जागतिकीकरणाची दुसरी अट म्हणजे उद्योग संस्थांसाठी पायाभूत सुविधा आणि सेवा उपलब्ध करून द्यायच्या. त्याचबरोबर व्यावसायिक संस्थांनी दर्जात्मक वस्तू आणि सेवा यांचं कमीत कमी खर्चामध्ये उत्पादित करून त्या योग्य किमतीला पुरवाव्यात आणि यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण करायची. आणि जागतिकीकरणाच्या संदर्भात व्यवसाय संस्थांच्या प्रवृत्तीच्या बदलात त्याबाबत त्यांचं उद्बोधन करायचं. या झाल्या जागतिकीकरणाच्या आवश्यक अटी. आता जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था त्यापासून अपवाद कशी ठरेल. मग भारतामध्ये जागतिकीकरणाच्या दिशेने कोणती पावलं उचलली याचाही विचार करणं गरजेचं आहे. खरं तर 1980च्या दशकापासून भारतामध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले, पण 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरणामुळे या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला अधिक चालना मिळालेली आहे तुम्हाला दिसून येईल. आता जागतिकीकरणासाठी भारत सरकारने नेमकी कोणती पावले उचलली तर 1991 पासून परवाना मुक्त धोरणाचा स्वीकार केला. त्यानंतर रुपया चालू खात्यावर अंशतः परिवर्तनीय करण्यात आला. यानंतर आयात शिथिलीकरण करण्यात आलं. याच्यामध्ये रुपयाचं जवळपास 22% अवमूल्यन करण्यात आलं. आणि सर्वात महत्वाचं पाऊल उचललं ते म्हणजे विदेशी भांडवलाला आपल्या देशी अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेश दिला गेला. यामध्ये बऱ्याच उद्योगांमध्ये 51% अधिक विदेशी भांडवल गुंतवणुकीला संधी दिली गेली. यानंतर आपल्याला पाहायचे आहे ते म्हणजे भारतामध्ये जागतिकीकरणाचे कोणते परिणाम दिसून आले. आता जागतिकीकरणाच्या परिणामांचा विचार करता बाह्य क्षेत्रावर होणारे परिणाम आणि अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम या दोन्ही प्रकारच्या परिणामांचा विचार करावा लागतो. भारतामध्ये जागतिकीकरणाचे आपल्या अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम झाले तर बाह्य क्षेत्रावरील परिणामांचा विचार करता सर्वात महत्वाचा परिणाम झाला तो म्हणजे भारताच्या विदेशी विनिमयाच्या साठ्यामध्ये वाढ झाली. दुसरा परिणाम झाला तो म्हणजे व्यवहार तोलाची जी परिस्थिती जी सुरुवातीच्या काळामध्ये बिकट होती ती सुधारली. त्यानंतर आयात पर्यायीकरणामध्ये स्वयंनिर्भरतेमध्ये आपल्याला यश आलं. आता आयात पर्यायीकरण म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आयात पर्यायीकरण म्हणजे काय तर आयात होणाऱ्या वस्तूंना आपल्याच देशामध्ये देशी पर्याय उपलब्ध करून देणं यालाच आयात पर्यायीकरण असं म्हणतात. यानंतर चालू खात्यावर जी तूट निर्माण झालेली होती ही तूटही भरून काढली गेली. विदेशी कर्ज जे भारतावर मोठ्या प्रमाणावर होतं त्या कर्जामध्ये घट झाली आणि बेकायदेशीर व्यवहारांवर नियंत्रण ठेवलं गेलं. बेकायदेशीर व्यवहार म्हणजे काय
तर विदेशी विनिमयाचे हवालासारखे प्रकार जे आहेत या प्रकारांवर बऱ्याच प्रमाणामध्ये नियंत्रण आलं. यानंतर या जागतिकीकरणाचे आपल्या स्वदेशी अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम झाले? तर सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे विदेशी उद्योग आणि भारतीय उद्योग यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा झाली. पण याचा एक आणखी परिणाम दिसतो, तो म्हणजे भारतातले जे लघुउद्योग आहेत, जे कुटीर उद्योग आहेत, त्यांचा मात्र हळूहळू ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे बेरोजगारीच्या प्रमाणामध्ये सुद्धा वाढ झाली. यामध्ये आपण पाहतो की ग्रामीण अर्थव्यवस्था जी भारतीय अर्थव्यवस्थेचा मूलाधार होती ती ग्रामीण अर्थव्यवस्थाच कोसळली. त्याचबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत या बहुराष्ट्रीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर न्याय मिळाला. पण हे सगळं होताना देशी उद्योगांवर मात्र अन्याय झाला. आणि सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे या देशामध्ये आर्थिक विषमतेमध्ये वाढ झाली. अर्थात हे सर्व झाले जागतिकीकरणाचे स्वदेशी अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम. उदारीकरण, जागतिकीकरण यानंतर नवीन आर्थिक धोरणाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायचं आहे, ते म्हणजे खासगीकरण. आता खासगीकरण म्हणजे काय ही संकल्पना तुम्ही अभ्यासायची असेल तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर खासगीकरण ही एक प्रक्रिया आहे की ज्याद्वारे खासगी क्षेत्रातील उद्योजकांना सार्वजनिक क्षेत्राच्या मालकीमध्ये आणि व्यवस्थापनामध्ये सहभागी होता येतो. खासगीकरण म्हणजे काय? तर सार्वजनिक क्षेत्राचं खासगी क्षेत्रामध्ये पूर्णतः किंवा अंशतः परिवर्तन करणं. खासगीकरणामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचं खासगी क्षेत्रामध्ये रूपांतर होत असतं. त्याची मालकी ही सार्वजनिक क्षेत्राकडून खासगी क्षेत्राकडे जात असते. यामध्ये आपण बघतो की खासगीकरण ही एक प्रक्रिया आहे. आता खासगीकरणाचा विचार केल्यानंतर खासगीकरण का व्हावं आणि खासगीकरण का नको म्हणजेच काय, तर खासगीकरणासाठी अनुकूल आणि प्रतिकूल असे दोन्ही प्रकारचे युक्तिवाद हे केले जातात. सर्वप्रथम आपण खासगीकरणासाठी अनुकूल युक्तिवाद कोणत्या प्रकारे केला जातो त्याचे काही मुद्दे पाहूया. खासगीकरण का व्हावं तर त्यामुळे कार्यक्षमता आणि कामगिरीमध्ये सुधारणा होते. जबाबदारी जी असते या जबाबदारीचं सहज निश्चितीकरण होतं. कारण खासगीकरणामध्ये एका व्यक्तीच्या हातामध्ये किंवा एका व्यक्ती समूहाच्या हातामध्ये सत्ता असते, ती जबाबदारी असते आणि त्यामुळे त्या जबाबदारीचं निश्चितीकरण सहज होऊ शकतं. त्यानंतर भांडवल बाजार जो आहे या भांडवल बाजारामध्ये शिस्तीचं पालन केलं जातं, कोणत्याही प्रकारची उधळपट्टी टाळली जाते. खासगीकरण झाल्यानंतर राजकीय हस्तक्षेप जो आहे या राजकीय हस्तक्षेपाचा अभाव सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. नियोजन जे केलं जातं त्या नियोजनामध्ये यश येतं, कारण खासगी क्षेत्र हे नफ्याच्या उद्दिष्टावर आधारलेलं असतं. त्यानंतर खासगी क्षेत्रामध्ये एखादा प्रसंग आला, एखादी समस्या आली तर त्या समस्येला त्वरित प्रतिसाद दिला जातो. खासगी क्षेत्रामध्ये उणिवांची दुरुस्ती सुद्धा लवकरच केली जाते, जी सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्याला फार वेळ लागतो. आणि खासगी क्षेत्राचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना तत्पर सेवा पुरवल्या जातात आणि यासाठीच खासगीकरण आवश्यक आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आता खासगीकरणाला प्रतिकूल युक्तिवाद कोणते म्हणजे खासगीकरण का नको याचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेलाही काही मुद्दे हे आपल्या समोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे खासगीकरण बऱ्याचदा चुकीच्या कारणांसाठी केलं जातं. त्याचबरोबर खासगीकरणाची कृती जी आहे ही कृती सुद्धा बहुतांशी चुकीच्या पर्यावरणामध्ये केली जाते. यामध्ये आपण बघतो की खासगीकरणामध्ये व्यवहारामध्ये पारदर्शकतेचा अभाव आढळतो. तुटीच्या अंदाजपत्रकाला केवळ वित्त पुरवठा करण्यासाठीच स्वीकारलं जातं. सुदृढ आणि दीर्घकालीन वित्तीय योजनांचा खासगीकरणामध्ये अभाव आढळतो. वास्तव श्रम धोरणांचा अभाव आढळतो आणि त्याचबरोबर राजकीय दूरदृष्टीचा सुद्धा खासगीकरणामध्ये अभाव आढळतो. हे झाले खासगीकरणाला अनुकूल आणि प्रतिकूल युक्तिवाद आपण पाहिले. आता भारतामध्ये खासगीकरणाची प्रक्रिया कशी काय सुरू झाली किंवा यासाठी कोणते प्रयत्न केले, तर भारतामध्ये खासगीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात 1980च्या दशकामध्ये झाली. ज्या वेळेला राजीव गांधी यांनी पंतप्रधान म्हणून 1985 मध्ये सरकार स्थापन केलं त्यावेळेला खासगीकरणाला सुरुवात झाली. परंतु खासगीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्याचं काम मात्र 1991 साली स्थापन झालेल्या पी.व्ही. नरसिंहराव सरकारने केलेलं होतं. आता भारतामध्ये या खासगीकरणाचे परिणाम कोणते झाले
भारतामध्ये याच खाजगीकरणाचे अनुकूल परिणामही दिसतात आणि प्रतिकूल परिणामही दिसतात। आता अनुकूल परिणाम कोणते? पहिला परिणाम म्हणजे ग्राहकांना चांगल्या सोयी आणि सुविधा मिळू लागल्या, ज्या सार्वजनिक क्षेत्रातून फार कमी प्रमाणात मिळत असत। यानंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे मोठ्या प्रमाणावर वाया जाणारे घटक आहेत, त्या वाया जाणाऱ्या घटकांवर नियंत्रण प्रस्थापित झालं। खाजगी क्षेत्रामध्ये कार्यक्षमता आणि कामगिरी याच्यामध्ये उत्कृष्टता आली आणि ग्राहकांसाठी ज्या सेवा दिल्या गेल्या, या सेवांमध्ये मानवतेचा स्पर्शही दिसून आला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हानी व्हायची त्या हानीवर नियंत्रण प्रस्थापित झालं आणि हे सर्व भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले खाजगीकरणाचे अनुकूल परिणाम। यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खाजगीकरणाचे कोणते प्रतिकूल परिणाम झाले? या प्रतिकूल परिणामांचा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसून येतं की नफा मिळवण्याच्या उद्देशाने समाज हितावर मात्र त्याचा प्रतिकूल परिणाम झाला। तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला खाजगीकरण केलं जातं त्यावेळेला खाजगी उद्योजकांचं पहिलं उद्दिष्ट काय असतं? तर उत्पादनातून किंवा आपल्या उद्योगातून जास्तीत जास्त नफा मिळवणं आणि त्यावेळेला समाज हितावर मात्र दुर्लक्ष केलं जातं। त्याचाच परिणाम आपल्याला दिसून आला। यानंतर आपण बघतो की खाजगी क्षेत्रामध्ये नफ्याची प्रेरणा असल्यामुळे बेरोजगारीची समस्या दिसून येते। कारण का? तर लोकांना किंवा कामगारांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमी केलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळते। यानंतर आपण बघतो की खाजगीकरणाचा आणखी एक परिणाम दिसतो की विदेशी गुंतवणुकीला प्रत्यक्षपणे वाव दिल्यामुळे आपण पाहतो की विदेशी मक्तेदारीची भीती ही खाजगीकरणामुळे निर्माण होते की काय असं वाटू लागलं। आणि खाजगीकरणाचा सर्वात मोठा प्रतिकूल परिणाम म्हणजे आवश्यक वस्तूंऐवजी सुखसोयी आणि चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर भर दिला गेला आणि उत्पादक कार्यक्षमतेची अपूर्ण वापर। भारतामध्ये आपण बघतो की भारतामध्ये मनुष्यबळ जास्त आहे, पण खाजगीकरणामध्ये आपण बघतो की त्या मनुष्यबळाचा कमीत कमी वापर केला गेला, कारण शेवटी खाजगी उद्योजकांना त्यांचा नफा मिळवायचा असतो। हे सर्व खाजगीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम हे दिसून येतात। मित्रांनो, हा जो पाठ आहे हा वस्तुनिष्ठ प्रश्न आणि लघुत्तरी प्रश्न यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। त्यामुळे या पाठातील वस्तुनिष्ठ आणि लघुत्तरी प्रश्न त्याचबरोबर जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या संकल्पनांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा। पुढचा पाठ आपण नंतरच्या भागात पाहू। धन्यवाद।